रामकृष्ण हरी नर्मदार नर्मदा प्रकल्पाई करत असताना आजचा दिवस आहे 94 आणि आज तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026. बघा सकाळी आमचं खूप छान असं प्रस्थान झालं श्री दादा दुल्लादेव महाराज यांच्या दरबारातून. आणि बघा खूप असा सडक मार्गाने खूप छान प्रवास झाला. रस्त्याने चहा नाश्ते घेऊन आम्ही आता नरसिंगपूरच्या पुढं 8 किलोमीटर आहे म्हणजे या विठ्ठल आश्रममध्ये आम्ही आता दुपार भोजन घेतो आहे. पुढं करेली इथून 10 किलोमीटर आहे. संध्याकाळी मुक्काम आमचा करेलीमध्येच राहील कारण खूप असा थकवा येतो आहे आणि पायी आमच्या संग बोलता आहे. त्याच्यामुळं जो नर्मदा प्रकल्प पायी करत असताना जो आनंद आहे तो मिळत नाही, म्हणून सगळं शरीर यष्टी वाचतं. तर आजचा मुक्काम आमचा करेली तालुका आहे आणि जिल्हा नरसिंगपूर आहे, याच ठिकाणी राहील. बघा आता विठ्ठल आश्रम आहे, महानर्मदा अन्नक्षेत्र आहे. खूप छान असा विठ्ठल भगवान पंढरीनाथ या नावाने हा प्रसिद्ध आहे बरं का. खूप छान असा या ठिकाणी या विठ्ठल आश्रममध्ये दरवर्षी नेहमीप्रमाणे आमचं आराम राहतो. कधी जवळजवळ बरेचसे मुक्काम करे गेले. आमच्या समेत पंढरीनाथ बाबा आहे, मच्छिंद्र गोरक्षाया आदे. म्हणून अशा प्रकारे हा विठ्ठल आश्रम आहे. या आश्रमामध्ये आम्ही दुपार भोजन घेतोय. रामकृष्ण हरी नर्मदार. बघा विठ्ठल आश्रम आहे, दुपार आमचं या ठिकाणी विश्रांती आहे, दुपार भोजन आहे. खूप छान असा या ठिकाणी विठ्ठल भगवान या नावाने अप्रसिद्ध आहे. आणि खूप आमचे जाधव बाबा आहे, पंढरनाथ बाबा आहे, गोलपताई वागचोरेताई आहे, आंब्याची गारगार सावली आहे. आराम खूप छान असा होणार आहे. 15 किलोमीटर आलेलो आम्ही सकाळी श्री दादा दुल्लादेव महाराज यांच्या दरबारातून. पुढं नरसिंगपूर शहर लागलं आणि रोडनं असा प्रवास करत करत आता दुपार भोजन आम्ही घेतोय. राम राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम. हा प्रकल्प पायी करता असताना आम्ही ज्या गावात आलो ते गाव आहे करेली तालुका बरं का, नरसिंगपूर जिल्हा आहे. आणि इथं पुढे शिव मंदिर आहे. गावात आलेलं आहे गन्नेका ज्योस्त पिओ बाबाजी. बघा इथं गन्नेका रोजा या ठिकाणी ऊसाचा रस आहे आणि आमचे सहकारी सगळे थांबलेले आहेत. जाधव बाबा नर्मदार, गोलकताई नर्मदार, वागचोरेताई नर्मदार, मच्छिंद्र गोरक्षाया आदे. आणि बघा दिवसे या ठिकाणी आज विश्रांती आमची बरं का. आज करेली गावात शिव मंदिर आहे, आज विश्रांती आहे. नर्मदा परिक्रमा करत असताना हा कुत्रा आज गेले 24 दिवसापासून आमच्या बरोबर आहे. आणि किलोमीटर किती झाला असेल तर 700 किलोमीटर झालेलं आहे. किती? 700 किलोमीटर झालेलं आहे. मला भावना अनावर होतात माझ्या. खूप छान असा प्रवास त्या कुत्र्याचा झालेला आहे. कुत्र्याबरोबर आम्ही तर आमच्याबरोबर कुत्रा हेच काय पुढं कळून नाही राहिलं. नर्मदा माई अंतरी आम्ही बघा कुत्र्याकडून नर्मदा परिक्रमा करून घेऊ राहिलेली आहे. 300 किलोमीटर उत्तर तटानी आणि अमरकंटक पासून नरसिंहपूर जिल्हा म्हणजे करेली गाव आहे हे 400 किलोमीटर. 400 ते अधिक 300 म्हणजे 700 किलोमीटर हा कुत्रा चाललेला आहे. बघा हॅलो मच्छिंद्र गोरक्षाया दे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस 94 आहे. महानर्मदा करो याची ओंकारेश्वराकडे नर्मदा पूर्णत्वाकडे नेओ. महानर्मदा चरणी हीच प्रार्थना आहे. आम्ही ज्या गावात आलेलो आहे करेली गाव आहे बरं का, तहसील आहे आणि जिल्हा नरसिंगपूर आहे. बघा हा कुत्रा आहे माझ्याबरोबर जवळजवळ आज 24 दिवस झालेले. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना हा कुत्रा 24 दिवस झालेले आणि 700 किलोमीटर झालेले. किती? 700 किलोमीटर झालेले. बघा हा कुत्रा 700 किलोमीटर झालेले. आणि हे दादा म्हणतात आमच्या दक्षिण तटाने चालताना उत्तर तटाने चालताना किती ओंकारेश्वर पासून जवळजवळ आलेला आहे आणि नावडी पार करत आलेला आहे बरं का कुत्रा. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना जवळजवळ पूर्णत्वाकडे जातोय हा, परिक्रमा करतोय कुत्रा. हर हर नर्मदे नमन आहे, सच्चा नमन आहे कुत्र्याला बरं का. आजचा जवळजवळ 94 दिवस आहे. महानर्मदा करो याला ओंकारेश्वर पर्यंत पूर्णत्वाकडे परिक्रमा याची हो. महानर्मदा चरणी प्रार्थना हर हर नर्मदे. महानर्मदा मानस भवन इथं आणि खूप छान असं शिव मंदिर आहे. या ठिकाणी धर्मशाळा आहे, करेली आहे. खूप छान अशी सेवा आहे बरं का. नर्मदा परिक्रमा करत असताना कुत्रा परिक्रमा करून राहिला आहे. हर हर. गेले 25 ते 26 दिवस आमच्या समेत जो कुत्रा चालतोय या कुत्र्याचा आज सत्कार करायला ठरले. आमच्या समेत चालणारे TR सर आहे, जाधव बाबा आहेत, पंढरपूर बाबा आहेत, गोलपताई आहे, गोलेताई आहे आणि वागचोरेताई आहेत. आपला संगमेर अकोले ग्रुपतर्फे कुत्र्याचा सत्कार करत आहेत TR सर. चला तर आता त्यांच्या समेत आपण शेअर करूया. चला घाला कुत्र्याला हार घाला. कुत्र्याला हार घाला पडला. TR सर कुत्र्याला हार घालतायत. हा जाधव बाबा कुत्र्याला हार घालतायत आणि कुत्र्याला पेढ देऊन आज आहे ना त्या कुत्र्याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि सत्कार झालेला आहे. पेढा द्या ताई, पेढा द्या, पेढा द्या. अजून 2 टाका. हा काळा कुत्रा पण चाललाय आज 2 दिवसापासून. त्यांच्या कुत्र्याला टाका इकडे, काळ्या कुत्र्याला टाका. अजून टाका, अजून 2 टाका.
आणि सगळ्यांनी टाळ्या वाजून कुत्र्याला स्वागत करायचं आहे. बाबा आदेश सांगा, तुमचा आदेश. चलो मच्छिंदर गोरक्षाया आदेश. हर आदेश. हर हर नर्मदे. यार 720 किलोमीटर कुत्र्याचं अंतर झालेलं आहे. किती? 720 किलोमीटर. तर आज महानर्मदा करो तर त्याला पूर्णत्वडे परिक्रमा नेऊ. गेलेले 15 ते 16 दिवसामध्ये आमची नर्मदा परिक्रमा पूर्ण होते. तर महानर्मदा कृपा करो का त्याला पण ओंकारेश्वरपर्यंत पूर्णत्वकडे नेऊ. महानर्मदा चरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या समेत चालणारा जो कुत्रा आहे, मुका प्राणी, त्याची पण परिक्रमा होते आणि पूर्णत्वकडे नेऊ. महानर्मदा चरणी प्रार्थना. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. चलो मच्छिंदर गोरक्षाया आदेश. आदेश.